मंडळी नमस्कार. लग्नेश म्हणजे कुंडलीचा मुख्य ग्रह, स्वामी ग्रह. जेव्हा कुंडलीमध्ये लग्नेश सूर्य असेल तर व्यक्तीने रोज सकाळी सूर्याला नमस्कार करावा, सूर्याला अर्घ्य द्यावे, जल द्यावे. रविवारी जमल्यास लाल वस्त्र परिधान करावे. याने सूर्य मजबूत होतो आणि व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते. जर व्यक्तीचा लग्नेश चंद्र असेल तर व्यक्तीने सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. तसेच महादेवांना जलाभिषेक करावा अशा व्यक्तींनी. ज्या व्यक्तींचा लग्नेश मंगळ असेल अशा व्यक्तींनी शांत राहावे, क्रोधावर नियंत्रण ठेवावे आणि मंगळवारी नवीन कपडे खरेदी करू नये. अशा व्यक्तींनी हनुमानाची उपासना जरूर करावी. जर आपला लग्नेश बुध असेल, बुध ग्रह, तर झाडांना पाणी घालावे, पाण्याची सोय करावी किंवा बुधवारी गाईला गवत जमल्यास द्यावे. किन्नराला दान द्यावे. किन्नर म्हणजे जे आपल्याला टाळी वाजवून पैसे मागतात ते किन्नर, त्यांना दान द्यावे. व जमल्यास त्यांच्याकडून एक किंवा 2 रुपये स्वतःकडे मागून घ्यायचे. आपण दिलेले पैसे नाही घ्यायचे, त्याच्याकडचे पैसे घ्यायचे मागून आणि ते पैसे आपल्या वॉलेटमध्ये ठेवायचे. याने बुधग्रह मजबूत होतो. जेव्हा गुरु लग्नेश असतो तेव्हा हळद, चणे, केळी किंवा चण्याची डाळ या गोष्टींचे कधीही दान करू नये. जमल्यास मंदिरात जाऊन इष्टदेवतेचे दर्शन घ्यावे गुरुवारी. जेव्हा शुक्र लग्नेश असेल तेव्हा कधीही फाटके, जुने, पुराणे कपडे घालू नये आणि रोज सुगंधी अत्तर लावण्यास विसरू नये. त्याने शुक्र मजबूत होतो. शनी जेव्हा लग्नेश असेल तर जुन्या पुराण्या वस्तू खरेदी करू नये. पिंपळाची सेवा करावी व हनुमानाची उपासना करावी. आपला लग्नेश कोणता आहे जरूर कमेंट करा. धन्यवाद.